कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, ते काय ते मीटिंग का काय म्हणलीस का नाही तू? त्याला लई वेळ लागतो का ग? हो मग काय ग, चाळीत पाणी येत नाही तेव्हा त्याची मीटिंग 4-4 तास चालते। मग ही तर मोठ्या कंपनीची मीटिंग आहे, संपता संपत नसेल। आई, पण आपल्याला जेवढ्या लवकर शक्य आहे ना तेवढ्या लवकर भाऊंची भेट घ्यायला हवी। भाऊंची भेट कशाला? अगं बाई, तुम्ही इथे काय करताय? दिव्या, या ना, या कीर्तीताई, बसा ना। मी पाणी आणते, बस। थांब, मी आणते। बसा ना। अचानक कसं काय इथं ये ना? मी तुम्हाला निरोप द्यायला आली आहे। म्हणजे तुम्हाला आता ते खरं वाटणार नाही, पटणार नाही, पण मी फक्त माझं काम करणार आहे। कुणाचा निरोप? काय 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 झालंय? आम्ही आशूचं लग्न ठरवलंय आता, त्यामुळे देसाई कुटुंब एका नव्या नात्याला सुरुवात करते। भाऊंनी तुम्हाला असा निरोप द्यायला सांगितलंय की आजवर आपले खूप चांगले नातेसंबंध होते, त्यामुळे हे नातं आजवर जसं चालत आलंय तसं गोड मानून घ्या। कारण नवीन नात्याला सुरुवात करताना काही जुनी नाती सोबत नेणं शक्य नसतं ना, त्यामुळे हे नातं आणि हे नातेसंबंध इथेच संपले। हा, आता मी इथे एकटी आली आहे म्हणून मी माझ्या मनाचं सांगते असं काही नाही आहे। भाऊंनीच मला तुम्हाला तसं सांगायला सांगितलं। भाऊंचं? हो, भाऊंनीच निरोप द्यायला सांगितलंय। त्यामुळे इथून पुढे आम्ही तुमच्याशी काहीच संबंध ठेवणार नाही आहोत। आणि प्लीज तुम्ही सुद्धा प्रयत्न करू नका। माझा विश्वासच बसत नाही कीर्ती। भाऊंसारखा इतका विचार करणारा माणूस असं काही बोलूच शकत नाही। ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही स्वतः बोलून घ्या भाऊंशी, भाऊ सांगतील तुम्हाला। पण मग ते स्वतः का नाही आले इथे? अहो, मीटिंग आहे ना, आणि बोर्ड मीटिंग महत्वाची आहे। आणि आपले नातेसंबंध चांगले होते, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून भाऊंनी लगेच मला हे सगळं सांगायला तुम्हाला इकडे पाठवलं। आणि कदाचित मी हे जे सगळं तुम्हाला सांगते ते भाऊंना तुम्हाला सांगता आलं नसतं। आई, हो, आपण काय विचार करत होतो आणि इथे सगळं काय घडतंय? हो वंदे, आपण भाऊंशी बोलूया। हा, बोला ना, तुम्ही बोला। हा, बोलणार आहेत। तसंही बाई आजी आणि आई आता जाणारच होते भाऊंशी बोलायला। पण माझं एक ऐकाल का? मी हात जोडते तुमच्या पुढे, पण प्लीज प्लीज तुम्ही घरी येऊ नका। मी काय आहे ना, खूप दिवसांनी घरातलं वातावरण खूप चांगलं आहे आता, तुम्ही आलात तर पुन्हा ते खराब होईल। आणि आजी, माझं काम झालंय, मी निरोप द्यायला आले होते ते मी केलंय। कीर्ती, तू भाऊंचा निरोप आम्हासनी दिलास, आता याच्यामुळं आम्ही आमचं काम करू। हा हा हा, झालंय, पोचलाय तुमचा निरोप। भाऊंनी चांगलीच किंमत केलीये बाई आजी आणि आईच्या भावनांची। बाई आजी नशीब हे आत्ता कळलंय, तिथे गेल्यावर हे सगळं ऐकायला मिळालं असतं तर। आता त्यांनाच हे नातं नकोय तर आपण तरी कशाला आग्रह करू? आजी, काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा आम्हाला। जाते मी। वंदे, माझा विश्वास बसत नाही। भाऊंसारखा माणूस असा कसा निरोप पाठवेल? मला पटतच नाहीये। हे बघ नेहा, इकडे या फाईल फेकून द्या, याचा काय उपयोग नाहीये। काय काय ही मुलगी कोण आहे ग? हिला काय कळतं बिझनेस मधलं? आशू चिल चिल? मी तू
काय बोलतेस? आपण एवढी मेहनत केली होती या प्रेझेंटेशन वरती. बोर्ड मीटिंग समोर आपण ते प्रेझेंटेशन देणार होतो आणि स्ट्रॅटेजी स्टडी केल्या होत्या आपण. आपलं सगळं व्यवस्थित लॉजिकल होतं. तर ही येते काय मीटिंग मध्ये आपल्या स्ट्रॅटेजी सांगते काय, आपल्याला चुकीचं कसं ठरवते काय मला कळतच नाही. आशू आशू एक सेकंड, तू आधी बस. तू बस आधी, ये बस. बसतो मी. बस. शांत काय बस. अगं तू ओळखत नाही सगळं शिवाला. खरं तर तू ओळखू शकला नाहीस शिवाला. 10 तास काम, 2 दिवस सुट्टी. पण आशू, ह्याने अचीव काय होतंय? हा, ह्यात आपलाच फायदा आहे ना. आणि आपल्या प्रोडक्शनची एफिशियन्सी वाढते त्याने. हो बरोबर आहे, पण सगळं प्लॅन नुसार होणं गरजेचं आहे ना. म्हणूनच आपण एवढं प्लॅनिंग केलं होतं. हा माझा त्यामागचा विचार होता. आशू, अरे भाऊनी आज कामगारांचा विचार केलाय. सो आता इथून पुढे भाऊंचा मुलगा म्हणून तूही ते करायला हवंस. मग ते शिवानी सांगितलेल्या पद्धतीने का असे ना. एक मिनिट, मला एक गोष्ट सांग. तुला अचानक शिवा का बरोबर वाटते? काय चूक काय बरोबर हा प्रश्न नाहीये. प्रश्न एवढाच आहे की आपल्या कंपनीचा फायदा होतोय ना, ते कामगारांचा विचार करून. एवढंच आहे ते. ऐक नाही, हा तुला कळत नाहीये. हे सगळं मुद्दामून करण्यात येतंय. हे बघ, शिवाना हे मुद्दामून करते कारण तिला आवडतं. तिला कामगारांचा पुळका आहे दाखवायला. यु नो, कुठेतरी मध्ये घुसून आपण हिरो व्हायचं हे तिला खूप आवडतं. बरं ठीक, तू आधी बस. तू बस. हे घे पाणी पी आणि सगळा राग गिळून टाक. काय गल्ली क्रिकेट हारून नाही आलोय राग गिळून टाकायला काय तू? आणि आशू, मला जेन्युअनली असं वाटतंय तू ना उगाच काहीतरी विचार करतोयस. मला नाही वाटत शिवा असं मुद्दाम काही करेल. नाही पण ती आलीच कशाला? भाऊंनी सांगितलं ना ती बोर्ड मेंबर आहे. नाही, आणि तिने ना भाऊंना ब्लॅकमेल केलं असणार इमोशनल. त्यामुळे हे सगळं झालं. मी होतो ना, मी बघितलंय. मला वेळीच आवरायला हवं होतं. आशू, वेळीच मी जर योग्य निर्णय घेतला असता ना, ही वेळ आलीच नसती. शिवा यार, काय करून ठेवलेस तू हे? आता आशू या रागाच्या भरात लग्नाला होकार देऊन बसला तर काय? संघर्ष नगरचा एकच वाली. अरे आली रे आली शिवाली. संघर्ष नगरचा एकच वाली. अरे आली रे आली शिवाली. अरे तुम्ही थांबा जरा, सगळ्यांनी थांबा. ए बॅटरी डिप्पर ते बघा. शिवा हक्क आहे तुझा. अरे नळे तेव्हा फोडणार कोण? शिवा शिवा फोडणार कोण? शिवा शिवा. शिवा क्या है सब? काही नाही रे, उगाच काही नाही. अरे उगाच नाही, शिवाने आमच्यासाठी बोर्ड मीटिंग मध्ये भांडणं केली. शिवा एकटी नडली या सगळ्यांना. नडली काय, भांडणं केली काय, काय बोलताय? असं काही झालेलं नाहीये. चर्चा चालली होती, मीटिंग होती तिथे. फक्त मी माझं मत मांडलं. शिवा, तू मॅनेजमेंट पर्यंत आमचा आवाज पोहोचवलास. आम्हाला ना आमच्या हक्काची सुट्टी मिळवून दिलीस. ते पण कोणाला नडली? कोणाला? आशुतोष देसाईला. शिवा तू जिजूंना. नडली वगैरे काही नाही. अगं शिवा, आधीच छकुल्या जिजू ऐकायला तयार नाहीयेत, त्यात तू हे सगळं कशाला केलं? आणि तू यांच्या सुट्टीसाठी? अरे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी माझं सुख बघणारच आहे, पण मी लहानपणापासून कामगारांना बघत आले, त्यांच्यात वाढले. मग त्यांना काय हवं काय नको यासाठी बोलायला नको का? आणि शिवासमोर कोणीही असलं ना तरी आपल्या माणसाचं मी नुकसान होऊ देणार नाही. अरे नळे त्याला फोडणार कोण? शिवा शिवा. त्याला फोडणार कोण? शिवा शिवा. थांबा, बस झालं. मी एवढी काही मोठी गोष्ट केलेली नाही आता. शिवा, असं तुला वाटतंय, पण आम्ही 2 दिवस घरी राहिल्यामुळे आमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, तो जर तू पाहिलास ना तर तुला लक्षात येईल तू किती मोठी कामगिरी केली ते. संघर्ष नगरचा एकच वाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.